मुंबईकरांचा प्रवास सुसाट व्हावा यासाठी मुंबईत महत्वाकांक्षी कोस्टल रोडचा पहिला टप्पा सध्या सेवेत. मात्र या कोस्टल रोडच्या टनेलमध्ये गळती होत असल्याचं समोर आलं. त्यावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. दरम्यान न्यूज 18 लोकमतच्या बातमीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी गळती दूर करण्याबाबत उपाययोजना करण्याचे आदेश पालिकेला दिले. 2 महिन्यांपूर्वी म्हणजे 11 मार्च 2024 रोजी कोस्टल रोडचा दक्षिण मुंबईतला फेज वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यामुळे दक्षिण मुंबईतील नागरिकांचा प्रवास सुसाट झाला. मात्र याच कोस्टल रोडच्या टनेलमध्ये पावसाळ्यापूर्वीच गळती लागल्याचं दिसून आलं. या बोगद्याला गळती लागल्याचं दिसून येत आहे. बोगदा जिथे संपतोय त्या ठिकाणी 2-4 पॅच असे आहेत जिथे हे पाणी गळत आहे. कोस्टल रोडच्या टनेलमधील गळतीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे. वापरात आल्याशिवाय त्रुटी काय लक्षामध्ये येत नाही आणि त्या ज्या त्रुटी असतात त्या दूर केल्या जाऊ शकतात. मुळामध्येच ही जी घाई केली गेलेली आहे ही त्यावेळी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून तातडीने उद्घाटन करायचं. न्यूज 18 लोकमतनं कोस्टल रोडच्या भुयारी मार्गात झालेल्या गळतीबद्दलची बातमी दाखवताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्याची गंभीर दखल घेतली. मुख्यमंत्र्यांनी बीएमसी आयुक्त भूषण गगराणी यांना फोन करून तात्काळ दुरुस्तीचे आदेश दिले.